नक्कीच आम्ही आक्रमक झालेलो आहोत. महापुरुषांचा अपमान हा महाराष्ट्र सहन करून घेणार नाही. जी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांनी प्रथा पाडलेली भाजपसाठी तीच आपण पाहतोय. ही प्रथा आता पुढे नेत असताना कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर कुठेही कारवाई होताना आम्हाला दिसत नाहीये. सरकार शांत बसलेलं आहे आणि मग इथून तिथून भलते सलते विषयांमध्ये लक्ष विचलित करतं. पण हिंमत असेल तर मग ते अबू आझमी असतील किंवा कोरटकर असतील किंवा सोलापूरकर असतील, करा ना अटक त्यांना, बेड्या ठोका. सर, आज कोरटकर आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो देखील समोर आलेले आहेत. आज कोरटकर आणि आज फोटोज खूप चर्चेत आहेत, अनेक फोटोज चर्चेत आलेले आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची पोच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत आहे त्यांना काय कोण अटक करणार आहे? काल देखील आपण पाहिलं धनंजय मुंडे प्रकरण असेल, अक्का कोण आहे अजून आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगणं गरजेचं आहे. पण काल राजीनामा हा घेतल्यानंतर साधारणपणे प्रश्न हाच पडतो की काल जो फोटो व्हायरल झाला, काल जो फोटो सगळं चार्जशीट मधून आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला, हा फोटो काही मुख्यमंत्र्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी गेला नसेल हे तर लगेच कळतं ना. पण मग 3 महिने कशासाठी काढले, कोणासाठी काढले, कोणाला संरक्षण देत आहे आपण, कोणी हात बांधून ठेवलेत मुख्यमंत्र्यांचे, हा एक प्रश्न उपस्थित होतोच. देखिए, बहुत सारे घोटाले एकनाथ शिंदे के हाथों से ही हुए और अगर आप सही मायने से देखें तो ये सीएम ने एकनाथ शिंदे को भी बर्खास्त करना चाहिए क्योंकि उनके हाथों से एमएमआरडी का घोटाला हो, बीएमसी में काफी सारे घोटाले हो, रोड स्कैम हो, सारे तो सारे उन्होंने ही किए. बघा, आता तुम्हाला आठवत असेल कुरुडकरांचं काय झालं पुढे. आणि म्हणून कोणाशी संबंध आहे हे न बघता कुठच्याही संस्थेने मला वाटतं कोणालाही जे देशविरोधी कारवाई करतात, महापुरुषांच्या विरोधात बोलतात, त्यांना कोणी संरक्षण देता नाही का. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.